आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या कामामध्ये नाशिकसारखं महानगर की ज्याची लोकसंख्या 25 लाखाच्या जवळपास असावी, मोठं भौगोलिक क्षेत्र, जिल्ह्यामध्ये चांगल्या संख्येनं असलेला आपला जनजाती समाज आणि जनजाती तालुके, आपल्याला जी वही दिली त्यामध्ये काढलेला नकाशा, त्याच्या पुढचं त्यात दाखवलं नाही, हे बरं आहे, आपली सोय आहे. त्यात तालुके दाखवले असते तर आपल्याला जरा अडचणीचं झालं असतं की नाशिक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, मालेगाव सोडून देऊ तर किती तालुक्याच्या ठिकाणी आम्ही कुठे आहोत आणि किती पुढे जायचं बाकी आहे. तर याच्या पुढच्या वेळेला जेव्हा वर्ग होईल, सूचना करायला काय लागतं आहे खरं आहे, पण तरी ते केल्याशिवाय राहत नाही. म्हणून शासकीय नाशिक जिल्हा वगळता कल्याणाश्रमाचा नाशिक जिल्हा हा नकाशा द्यावाच, पण कल्याणाश्रमाचा नाशिक जिल्हा, त्यातले तालुके, त्यातले संपर्कित तालुके, त्यातले समितीयुक्त तालुके असा पण एक नकाशा द्यावा, म्हणजे अभ्यास वर्गाचा अर्थ प्राप्त होईल त्याला. आणि मग तेवढं नाही थांबणार. माननीय प्रकाशजी बसलेले आहेत आमचे कोषाध्यक्ष. शहरांची 6 नगरं आहेत, 6 विभाग आहेत. आपण 4 म्हणत असलो तरी टार्गेट 6च आहे, संघरचनेप्रमाणे जायचं आहे आपल्याला. तर नाशिक महानगराचा नकाशा आणि त्याच्यामध्ये आपले 6 भाग कोणते आहेत आणि कोणत्या भागामध्ये आम्ही कुठे आहोत, मग त्या भागामध्ये कार्यकर्त्यांची संख्या किती आहे, समिती आहे का, समिती कार्ययुक्त आहे का, त्या भागाला कोणता प्रकल्प दिलेला आहे का, निधी संकलनामध्ये प्रत्येक भागाचा काय वाटा आहे. 35 लाख रुपये नाशिक शहरात गोळा होतात, तर ते प्रामुख्यानं सातपूर परिसर जो काही भाग असेल त्यातनं 50% होतात आणि पंचवटी परिसरातनं 2% होतात, असं समजा असलं. प्रदीपजी वाईट वाटून घेऊ नका आणि अनिरुद्धजी, पण आपल्याला कळेल ना आपण कुठे आहोत. आणि प्रकाशजींच्याही लक्षात येईल की कोणत्या भागामध्ये अधिक आपण जोर लावण्याची आवश्यकता आहे. म्हणून म्हणालो की ते 2 नकाशे आणखीन जर दिले, शब्दांपेक्षा चित्र जास्त बोलतात. आणि त्यामुळे ते चित्र जर आपल्यासमोर असलो, प्रत्येक बैठकीला आपण वही आणत असलो, असं सांगतात एका नगरी भागामध्ये कार्यालयामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत, कोण कुठून आला याची विचारपूस, धारिकेची उत्तम व्यवस्था, फायलिंगची, कोशाची व्यवस्था, हिशोब, स्वतःचं संपर्क ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय, दोन्ही, नियमित होणाऱ्या बैठकांची उपस्थिती फार चांगली आहे, असं सगळं आहे असं नाही. असं आपल्याला करायचं आहे. असं ते एक चंद्रकांत कुलकर्णी म्हणून एमटेक झालेले जुन्या काळी कार्यकर्ते होते, नाही आहेत आता, वारलेच आहे. ते एकदा अभिनव भारतामध्ये येऊन 10 मिनटं मांडत होते. कार्यालय रोज 5 वाजता उघडतं, 7 वाजेपर्यंत सगळे कार्यकर्ते असतात, येणाऱ्या नवीन माणसाचं स्वागत होतं, त्याला काहीतरी साहित्य दिलं जातं, त्याची विचारपूस होते. असं आमचं मराठवाड्यातलं कार्यालय आहे असं नाही, असं ते नाशिककरांना सांगत होतं. त्यांनी वेगळ्या परिभाषेमध्ये काय हवं आहे. आणि नगराबद्दल बोलतोय मी, नाशिक जिल्हा प्रांत वगैरेंना मोजायचं नाही याच्यात, बंधुवर्य नानांना याच्यात मोजायचं नाही, उमेशजींना मोजायचं नाही, ते प्रांताचे कार्यकर्ते आहेत. हां, दापोरकरजी त्यांना सांगू शकतात, पण बाकीचे आम्ही आमचा माणूस उभा करा ना. आमचा कोण कार्यालयात रोज येऊन बसेल,
2 तास नाशिक महानगराचा. मग एकाला रोज शक्य नाही. 2-2 दिवस येऊन बसणारे 3 जण आहेत का? त्याची धारिका वेगळी आहे का? शहरातल्या रचनांचं सगळं वेगवेगळं आहे का? या सगळ्या पद्धतीनं या नगरीय कामाचा विचार झाला पाहिजे. खरं म्हणजे आपण मिशाळ भाऊंवर सोपवून दिलं की आम्ही मोकळे होऊन जातो. पण आमचा माणूस कुठं आहे या विषयातला? नाशिक महानगराचा कुठं आहे माणूस? हां, त्यांना प्रांताचे लोक मदत करतील, त्यांना नानाही मदत करतील, पण आमचा माणूस कुठं आहे? 22-23, 23-24, 24-25 यात कुठे बसतं का? आणि कसं बसवता येईल? मला वाटतं नगरीय कार्य म्हणून व्यापक संदर्भात विचार करत असताना आपल्याला याचा विचार करायला पाहिजे आणि त्याला धरून मी नगरीय कार्य मांडायचा प्रयत्न करणार आहे. आपले जे 3 आयामांमध्ये वर्गीकरण केलं गेलेलं आहे त्यातल्या संघटनात्मक कामामधलं नगरीय कार्य हे मुख्य कार्य आहे, मुख्य भाग आहे किंबहुना. आणि नगरीय कामाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 1983 साली पहिल्यांदा याचा विचार सुरू झाला. आणि कलकत्ता, रांची, संबलपूर, अंबिकापूर, बिलासपूर आदी ठिकाणच्या 200 जणांच्या संदर्भातली एक बैठक त्या संदर्भात झाली. आणि मग हळूहळू लक्षात यायला लागलं की या आयामाचा विकास होण्याची आणखीन आवश्यकता आहे. आयाम म्हणून पाहण्याची पण आवश्यकता आहे त्याच्याकडे स्वतंत्रपणे. कारण नगरीय कार्य हा कल्याणाश्रमाच्या कामाचा कणा आहे. म्हणजे ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं. निधीविषयाशी प्रत्यक्ष जोडलेला हा आयाम आहे, प्रत्यक्ष. पण निधी संकलन हेच या आयामाचं प्रमुख काम आहे असं नाही. माणसं उभी राहिली, कार्यकर्ते उभे राहिले की निधी संकलित व्हायला लागतो. मला आठवतं आहे इथले एक आमदार होते, नाही आहेत आता, राजकीयदृष्ट्या जरी कुठे जोडलेले नसले तरी आपल्या संदर्भात अत्यंत सदिच्छा बाळगणारे होते. 83 सालची गोष्ट आहे. एक अधिवेशन होतं, अधिवेशनाची एक स्वागत समिती होती. त्यामध्ये मराठा विद्याप्रसारक समाजचे तत्कालीन सचिव डॉक्टर पवारसाहेब, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय डॉक्टर गोसावी सर, ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय विनोदजी कपूर आणि ते आमदार तत्कालीन ते पण स्वागत समितीत होते. स्वागत समितीची बैठक होती आणि बैठकीत ते हास्य विनोदात चहापान चालू असताना गमतीने म्हणाले की ही तुम्हाला मुलं दिसतात ना, म्हणजे आपल्याबद्दल नाही, विद्यार्थी परिषदेबद्दल, ही जी तुम्हाला मुलं दिसतात ना कार्यकर्ते विद्यार्थी, यांच्यापासून म्हणे सावध राहा. लोकांना वाटायला लागले काय सांगून राहिले आपल्याला. नाही म्हणे अशासाठी सावध राहा की यांना बोट दिलं की हे अंगठा पकडतात, हात पकडतात आणि हात कधीच सोडत नाही. मी असंच बोट दिलं होतं कुंदेवाडीला, ते अजून सोडलेलं नाही, पक्क धरून ठेवतात. अशा अर्थानं कार्यकर्त्याचा आणि आपल्याबद्दलचा होकारार्थी विश्वास त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं त्या बैठकीमध्ये व्यक्त केला, आपल्याच विचारधारेतल्या एका संघटनेच्या संदर्भामध्ये. म्हणून नगरीय कार्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला नगरात राहणारे आपण सगळे कार्यकर्ते हे जे काम करतो आहोत त्या कामासंबंधीच्या आपल्या भूमिका किती स्पष्ट आहेत. म्हणजे निधी संकलन हे आपलं साध्य आहे का साधन आहे, हा आपण विचार केला पाहिजे असं म्हणतो. निधी संकलन हे आपलं साध्य नसून साधन आहे आणि स्वत्व आणि स्वाभिमानयुक्त जनजाती समाज उभा करणं हे आपलं साध्य आहे.
त्यासाठी पूरक म्हणून जे जे करावं लागेल ते सगळं आपण नगरीय कार्यकर्ते प्रामुख्यानं करणं अपेक्षित आहे. आणि हे करत असताना पुन्हा मी कोणीतरी देणारा आहे आणि तो कोणीतरी घेणार आहे अशी मनोभूमिका नसलेले आपण कार्यकर्ते आहोत. मी तो देणारा कोण, माझं आहेच काय. त्या उत्तराखंडमध्ये एका देवालयामध्ये एक सज्जन गेले आणि खूप वेळ आपल्या पाकिटामध्ये हात घालत होते, खूप वेळ. शेवटी त्या महंतांना राहवलं नाही तिथल्या. ते म्हणाले, क्या सोच रहे हो, कितना पैसा यहाँ छोड़ना है ये सोच रहे हो क्या. हे सज्जन म्हणाले, जी हाँ सोच. आप क्यों सोच रहे हो, आपके पास था ही क्या, उसने ही दिया है और उसको देने के बारे में सोच रहे हो जो आपका है ही नहीं. कल था आज है कल नहीं होगा. आपलं नाही आहे ते द्यायचं आहे, पण आपल्याला वाटतं आपलंच आहे, आपल्या ताब्यात आहे. पोझेशन आणि ओनरशिप भ्रामक आहे आपल्या मनातली कल्पना असली तर की ओनरशिप पण माझी, लक्ष्मी चंचल आहे. आणि म्हणून जे व्यक्तीच्या बाबतीत आहे ते सगळ्याच बाबतीत तेच आहे. म्हणून अशा पद्धतीनं पूरक काम करणारे, सपोर्टिंग काम करणारे आपण सगळे नगरीय कार्यकर्ते आहोत. मग आपण काम का करतो, खरं म्हणजे उत्तरार्धात या प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित आहे शेवटच्या 20 मिनिटामध्ये. आणि ते एक एक वाक्यात अपेक्षित आहे. मी हे काम का करतो, मी हे काम तेव्हापासून करायला लागलो की तेव्हा मला हे माहीत नव्हतं की हे नगरीय कार्याचा मी भाग आहे. मला माहीत पण नव्हतं. मला पूर्णांशाने माहीत नव्हतं की कल्याणाश्रम म्हणजे काय आहे. मला हे माहीत नव्हतं की माझ्या काय क्षमतांचा इथे उपयोग होणार आहे. मला फक्त एवढंच माहिती होतं की चांगलं काम करणारी माणसं आहेत, एवढं नक्की माहिती होतं. बघूया आपण शेवटच्या 20 मिनिटामध्ये या संदर्भात. मग मी जे काम करतो आहे याच्यातनंच निर्माण होणारा दुसरा प्रश्न आहे, त्याचंही उत्तर तेव्हाच अपेक्षित आहे. मी वेळ काढून काम करतो आहे की माझं काही काम नाही दुसरं म्हणून काम करतो. तो विषय माझा, त्याची ना माझी ओळख ना पाळ. पण जाऊन भेटलो, विषय मांडला, त्यांना तो अपील झाला. कोणाला काय केव्हा कसं अपील दिले काही सांगता येत नाही, पण मांडत राहिलं. म्हणून नगरी कार्यामध्ये नगराची रचना, नगरांमध्ये संपर्काची व्यवस्था, नगरांमध्ये असलेलं एकूण निरनिराळ्या विषयांची असलेली उपलब्धता, या सगळ्या मुद्द्यांच्याकडे आपल्या सगळ्यांचं बारीक लक्ष असतं. कशासाठी, आपलं काम सक्षम करण्यासाठी. कारण नगर जर उभं राहिलं तर जिल्हा उभा राहिला. दिंडोरीला कुठला माणूस जाईल, आभोण्याला कुठून जाईल, सुरगाण्याला कुठून जाईल, इथनंच जाईल ना. मग इथल्याच आपल्या शहरात त्या आपल्यासारख्या 2-4 कार्यकर्त्यांनी म्हटलं पाहिजे की ठीक आहे, प्रयोग म्हणून एक वर्षभर की सुरगाण्याला महिन्यातनं एकदा प्रवास करा. आमचे जिल्हा सचिव आणि आमचे संघटन मंत्री यांना वाटेल काम मजबूत व्हायला पाहिजे. पण त्यासाठी महानगर सक्षम लागते, शहर संघटित स्वरूपामध्ये उभं राहिलं. म्हणून आपल्याकडे त्या संदर्भातली रचना लावण्याची खूप आवश्यकता आहे. मग ती कशी काय लागेल, ते एकूण आपल्याकडे काही आग्रहाचे विषय सांगितले. नगरांमध्ये काय काय झालं पाहिजे, 2 गोष्टी नक्की झाल्या. एक 26 डिसेंबर
स्थापना दिनाचा कार्यक्रम तो एकदम मोठा झाला, भव्य झाला. उत्तम वक्ता, प्रदर्शनी, आवश्यकतेनुसार आणि क्षमतेनुसार शोभायात्रा, जनजाती बांधवांचं एखादं नृत्य, साहित्याची विक्री, हे सगळं त्याच्यात बसू शकतं. इतका मोठा कार्यक्रम तो झाला. हा जनतेसाठी कार्यक्रम झाला. खुला. आणि दुसरा 15 नोव्हेंबर जनजाती गौरव दिवस. हा जनजाती गौरव दिवस कुठे करतो आपण? कार्यालयात प्रतिमा पूजन करून. मग का परस्पर काही ठिकाणी होऊ शकतो का? माझ्या परिचयाच्या 5 शाळा आहेत. तिथल्या मुख्याध्यापकांशी मी बोलू शकते. त्यांना सांगू शकतो की बिरसा मुंडाजींची प्रतिमा आम्ही देऊ बरे, पण तुमच्या शाळेत प्रार्थनेनंतर त्यांच्यावर 10 मिनिटं बोलणं आणि प्रतिमा पूजन तुम्ही करावं अशी आमची तुम्हाला विनंती. किती सेंटर्समध्ये हा कार्यक्रम होऊ शकतो. तर आपल्यापैकी कोणीच असं नाही की आपल्या परिचय नाही घेत, खूप परिचय आहे, पण ते कल्याणाश्रमासाठी मटेरियलाइज करणं, आपला संबंध कल्याणाश्रमासाठी वापरणं, चॅनलाइज करणं, मग त्याची तयारी आत्तापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुरू करणं. नाशिक महानगरामध्ये एकूण 75 ठिकाणी 15 नोव्हेंबरचा कार्यक्रम साजरा झाला. इथे 150-200 शाळा असतात. मी फक्त 75. तुम्हाला काय लागतंय फक्त म्हणायला? तेही खरं आहे, पण अशक्य नाही. म्हणून नगरांमध्ये हे असंच पाहिजे असं नाही ना. शाळेच्या मासिकांमध्ये बिरसा मुंडाजींबद्दल स्वातंत्र्याची 50-75 वर्ष धरून काही लिखाण येऊ शकतं का? प्रत्येक कॉलेजला मॅगझिन काढणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्या मॅगझिन कमिटी नावाची कमिटी असते भारतमध्ये. मी चुकत नसेल तर त्याची एक प्रत विद्यापीठाकडे पण द्यात असते. त्याच्यामध्ये असं काही करून देऊ शकतो का आपण परस्पर? आपण काही न करता साहित्य पुरवून NSSच्या कॅम्पमध्ये मांडू शकतो का? कॉलेजेसच्या तिथेही वक्ते हवे असतात. आपण वक्ते दिले का आपल्यालाच अभ्यास करायचा. कल्याणाश्रमाच्या भूमिकेतून बिरसा मुंडाने बाहेरचं थोडी कोणी मांडू शकेल. तुम्हाला त्या चौकटीत मांडावं. म्हणून नगरीय कामाच्या संदर्भात विचार करत असताना आपल्याला जे कार्यक्रम दिलेले आहेत ते सूत्र रूपानं नगर समितीद्वारे नगरात करावे. नगर समितीद्वारे जनजाती भागात करायचे आणि 3 वनवासी क्षेत्रातनं नगरीय भागात करायचे. 3 भागात त्याचं वर्गीकरण. नगरीय समितीद्वारा नगरातल्या नगरात काय करायचं. आपल्याकडे बहुधा झालेलं नाही. माझ्या स्मरणात कार्यकर्ता मिलन, परिवार मिलन वर्षातनं एकदा होऊ शकतो. आमच्या घरी काहीच माहीत नसतं. आत्ता दोघांची बोललो तेव्हा मला कळलं तो चांगलं काम करतात एवढंच माहिती आहे, पण काय काम करतात माहीत नाही. आमच्या गप्पांमध्ये कल्याणाश्रम कधीच नसतो. आमच्या घरी कोणी सुद्धा माहीत नाही आहे. हा जर परिवाराचा विषय झाला, भगिनी काम करत असेल किंवा तुम्ही आम्ही काम करत असो, सपोर्ट वाढतो ना घरात. मी सगळ्यात चांगलं उत्तम पाहिलेलं परिवार मिलन सुरतचं आहे. त्या वर्षी मी तिथे गेलो होतो. त्यांनी मला बोलवलं. 3-1 तासाचा कार्यक्रम असतो. संजयजी 2दा माझ्या आठवणीप्रमाणे सुरुवातीला आपल्याच पाल्यांचे करमणुकीचे
इच्छा असते. आणि आपण बाहेरच्यांना प्रमाणपत्र देणार, आपल्याच पाल्यांना प्रमाणपत्र. छोटंसं काही बक्षीस शालेय जीवनात, मुलगा मुलगी नातू कोणी घरात कोणी असेल, मग छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याच पाल्यांचा. मग वर्षभरातल्या एकूण अनुभवाबद्दल 2-4 जणांचे गिने जुने अनुभव शेवटी मुद्दाम बोलवलेल्या कार्यकर्त्याचं अर्धा तास बोलणं, कल्याण आश्रम ऐकवल्याशिवाय अजिबात सोडायचं. 25-30 मिनिटं बोलणं, शेवटी भोजन, परिवार. खूप लोकांना बोलवलं, मी 2दा येणारा, 1दा येणारा, यादीत असलेला जोडला जातो. तसंच शहरात जनजाती बांधव राहतात. इथे अश्वमेध नगर आहे पंचवटीत, प्रामुख्यानं जनजाती बांधव राहतात. असं होली विनोद होऊ शकतं का मला नगरातल्या नगर? किंवा आपल्या भागात होली झाली, आपण कोणाला तरी आपल्या, मी आधीच म्हणालो जनजाती मित्राला बोलवलं, त्याच्या हस्ते होलिका पूजन केलं. कारण जनजाती भागामध्ये होलिकोत्सव हा सगळ्यात महत्त्वाचा. तुम्ही एक रक्त म्हणत असताना ते दिसलं पण पाहिजे, त्याची अनुभूती पण आली. मग त्यासाठी त्या पद्धतीनं आपण काही करू शकतो का? एखादी व्याख्यानमाला होऊ शकते का? नगरात त्या नगरात अहमदनगरला गेली 12 वर्ष व्याख्यानमाला झाली. 12 वर्ष. करोना मागच्या वर्षी म्हणजे करोनात सुद्धा व्याख्यानमाला झाली. फेसबुक लाईव्ह. करोनाच्या आधीच्या वर्षी ठमाताई पवारांची प्रकट मुलाखत घेतलेली व्याख्यान. या वर्षी तपपूर्ती वर्ष होतं व्याख्यानमाला. एखादी गोष्ट 12 वर्ष सातत्यानं चालवणं हे तर आपल्या कामाचं वैशिष्ट्य आहे. सातत्य, नियमितपणा, नियमितपणा आणि सातत्य दोन्ही आवश्यक. पुण्यातही दरवर्षी व्याख्यान, प्रशिक्षण वर्ग नियमितपणे होतो आपला नगरातल्या नगरात. अभ्यास वर्ग म्हणजे प्रशिक्षण वर्ग. आयामांचे वर्ग काही वेळा होतात, तेही प्रशिक्षणच असतं. कुठलेही अभ्यास वर्ग, मग प्रशिक्षण वर्ग म्हणा, अभ्यास वर्ग म्हणा. याच्याशिवाय मग शहरातल्या शहरात कार्यक्रम, निधी संकलन, वस्तू संग्रह अभियान असेल, संपर्क अभियान असेल, एक स्वतंत्र सत्र झालं. त्यानिमित्ताने नवीन लोकांपर्यंत पोचणं असेल, आपला पट वाढवणं असेल, हे सगळं नगरातल्या कार्यकर्त्यांनी नगरात करायचं. त्याला आणखीन 2 छोटे कार्यक्रम जोडतो. एक म्हणजे आपण पाड्यापाड्यावर जाऊन रक्षाबंधन करतो. महानगरात आपण रक्षाबंधन करू शकतो. आपले इथे चिंतक आहे, आपले ताते आहेत, आपल्याला परोक्ष अपरोक्ष करणारे, मदत करणारे लोक आहेत. त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं जाणं, रक्षाबंधन करणं, आपलं एखादं लिफलेट पॉम्पलेट त्यांना देणं, अर्धा तास बसणं. मग मी आलो रक्षाबंधन करायला, रक्षाबंधनाला बरं येतो मी देवा, हे आपल्या कुठल्याच समाजापेक्षा रेंगाळणं अर्धा तास कमीत कमी. तर सोलापूरचा एक डॉक्टर, इथंच डॉक्टर बाबूलाजींनी पत्ता दिला होता जागरवाचा. त्या डॉक्टरांकडे गेलो, अपॉइंटमेंट मोठ्या मुश्किलीने मिळाली. इतके ते मोठं हॉस्पिटल. तिथे सचिन देशपांडे आमचे मित्र, आपले प्रमुख कार्यकर्ते, मी गेलो होतो दोघे. तुम्ही भरोसा करणार नाही, 15 मिनिटं मिळालेला वेळ 1.5 तास. 1.5 तास तेव्हा संपला. त्यांनी सगळ्या डॉक्टरांना बोलवून आमचा परिचय करून दिला. कारण आम्ही पोचलोच नव्हतो. शहरात घडणाऱ्या थोर मोठ्या गोष्टी आम्ही कधी जाऊन अभिनंदन केलं का हो कोणाचं?
कल्याणाश्रम म्हणून MPSCच्या परीक्षेत फलाना पहिला आला, भेटून आलो. कुठल्याही अशा पद्धतीच्या ज्या किमान राज्य पातळीवरील आम्ही दखल तरी घेतो का? म्हणजे मी घेत नाही असं नाही मला, पण ते त्याचं प्रकटीकरण होतं. हे पण शहरातल्या शहरात होऊ शकतं. सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये नगरातल्या नगरात आणखीन एक कार्यक्रम तुम्हाला सांगतो. पुन्हा उदाहरण सोलापूरचं आहे. मी म्हटलं का हो सचिनजी, गेल्या वर्षभरात काही अभिनंदनीय घटना घडल्या आहेत का? तेवढे सर 2 घटना. एक तिथल्या चव्हाण ताई आहेत, त्यांना केंद्रीय पुरस्कार मिळाला. आणि दुसरी एक कन्या आहे जी SYTYBA काही आहे, आफ्रिकेमध्ये गोल्ड मेडल जिंकून आली एका स्पर्धेत. तिथे वरणगावकर म्हणून आपल्या अध्यक्ष, कोणाची नावं सहसा मी सांगितलं नाही, पण विशेष केलं आहे म्हणून मला असं वाटलं. ते व्यावसायिक आहे. म्हटलं काय करता येईल, चव्हाणताईंच्या का आपण घरी जाऊ. त्यांचा गौरव सत्कार सगळा झाला होता. आम्ही गेलो, बसलो, बोललो आणि कल्याणाश्रमाचा मोमेंट होता. हा घरातला सत्कार होता, ते आपल्यासाठी. पण घरात ते आजीने जर पाठीवर थाप दिली असली तरी मावशीने दिली तर चालतं, काकांनी दिली तरी चालतं. मग घरातल्यांनी कौतुक केल्याचा आनंद काही वेगळा असतो. आणि संध्याकाळी तिथल्या जिममध्ये त्या कन्याचा आपण गौरव केला. त्यांनी जिममधल्या सगळ्या पोरांना एकत्र केलं आणि त्या कन्याचा सत्कार केला. मला वाटतं प्रसंगांची दखल घेणं शहरातल्या शहरात किमान शहरातनं शक्य असेल तर जगत पवार यांच्या गावी जाऊन त्यांच्या मुलीचा सत्कार करावा. बहुधा त्या गावातली पहिली ती पोस्ट ग्रॅज्युएट, मी चुकत नसेल तर. जगन पवार जी आपले संघटन मंत्री आहेत, कधी काळी आपल्या काही जणांना ते माहिती पण आहे. सेल्वासा दादराना हवेलीचे संघटन मंत्री आहेत. त्यांची मुलगी चांगल्या पद्धतीनं पोस्ट ग्रॅज्युएट, नागपूरला ग्रॅज्युएशन, पुण्याला पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि सांगायला आनंद वाटतो की केंद्रशासित प्रदेश दादरानगर हवेलीमध्ये तिला नोकरी पण मिळाली. आम्ही दखल मला कार्यकर्त्याचा उत्साह वाढा म्हणूनही आणि त्या गावातलं वातावरण, अरे आपल्या वर्गातली आपल्या ह्या शाळेत जाणारी 4थीतली मुलगी आज इथे पोचली आहे, असं होऊ शकते. आम्हाला माहीतच नाही खरं, आम्ही कमी पडलो होतो शकतो. पण काही जणांशी आपण बोलत असतो त्या पद्धतीनं असं जे काही लक्षात, आणि आपलाच कार्यकर्त्याची मुलगी म्हणून नाही, कोणी त्या गावात आपल्याला लक्षात आलं तर ते तालुक्याच्या तर्फे आपली समिती असेल तर समितीतले दोघं जण जाऊन आले, आनंदाला पारावार होणार. कारण कोणीतरी एक संघटना येऊन माझा गौरव करते. नगराच्या मार्फत जनजाती भागात ते कार्यक्रम करते. 3 भागातलं वर्गीकरण मी सांगणार आहे आणि मग काटे माझ्याशी बोलतात ते नगर समितीद्वारा जनजाती क्षेत्रात कार्यक्रम. पहिला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण करतो, पण वनयात्रा त्याचा विस्तारही करणार नाही. दुसरंही आपण सगळे करतो किंवा उत्तम करतो, चिकित्सा शिबिर. तिसरंही आपण करतो, आपण कमी जात असलो तरी आपण करत असतो, धर्मरक्षाबंधन. आपण वृक्षारोपण पण करतो, ग्रामविकासाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे. आपण सगळे लक्ष नसतो तरी कार्यकर्ते जात असतात. आपण आणखीन एक करतो, करिअर गायडन्स पण करतो. पण याच्या पलीकडे जाऊन नगरीय कार्यकर्त्यांनी आणखीन एक करण्याची आवश्यकता आहे. वनयात्रा ही यात्रा आहे, आपण केलं पाहिजे वनजीवन दर्शन. यात्रेचा उद्देश वेगळा असतो. जीवन दर्शन म्हटलं की त्याचा उद्देश आणि अर्थ बदलतो. आपण असं म्हणू शकतो का, इथे बसले सगळेजण ठरवू शकतो का की नाशिक जिल्हा कल्याणाश्रम आम्हाला सांगेल त्या ठिकाणी त्या पाड्यावर आम्ही वर्षातनं 5 दिवस जाऊन राहायला तयार आहोत. कल्याणाश्रम ते बोलून नक्की करेल कोणता पाडा, कोण माणूस, काय सगळं.
5 दिवस जायचं. परिसरातले 4 पाढे पाहिजे, आणखीन काही जीवनात तिथले अनुभव असतील ते शेअर करायचे. डोंगराच्या वर राहणारं ते कुटुंब खाली जाऊन पाणी कसं लागतं, विहीर किती खाली असते, पाणी शेंदावं कसं लागतं, रहाट किती असतं, हे जीवन दर्शन आहे. बाहेरच्या त्यातून उशीर झाडाला पानं तोडण्यापूर्वी ती पाहुणे नमस्कार करून तुळशीची पानं तोडायची परवानगी कशी घेते, आलेल्याला गेलेल्याला पोतातून गुळ पाणी कशी देते. वन जीवन दर्शन. 5 दिवस, 2 दिवस वगैरे, 2 दिवस नाही. आपण इथे पण काय म्हणतो, पूर्ण वेळावर. त्याची अनुभूती पूर्णांशाला आली पाहिजे ना आपल्याला सगळ्या गोष्टी. म्हणून त्याला आम्ही 5 दिवस नाही, पण त्याला 4 दिवस आम्ही सगळे जाऊ. समजा असं सांगितलं की जुलै अखेरपर्यंत, जुलैच्या शेवटच्या बुधवारची जी बैठक होईल त्या बैठकीत आपण नावं देऊ. शेवटी कुठेतरी आपल्याला त्या प्रथम पुरुषी एक वचनीवर यावं लागतं. नाही तर भाषण बहुत अच्छा हो गया, मैंने क्या करना मुझे पता ही नहीं. तर जुलैच्या अखेरच्या बुधवारच्या बैठकीमध्ये आम्ही सांगू, आम्ही नावं देऊ, हे उमेदायक आहे, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी 4 दिवस. वनजीवन दर्शन ते आपलं प्रेरणा करू शकतं. नगरामध्ये काम करायची प्रेरणा त्याच्यामुळे वाढू शकते. ते लांब दे समजा. आपण असं करू शकतो का की नाशिक शहरातले 6 भाग आहेत, नगर का नगर नाही, नाशिक रोडचे कार्यकर्ते 2 दिवस पंचवटी भागात येऊन राहतील, चालेल का प्रदीप भाऊ अनिरुद्धजी? हां, संत साहेब. हां, आणि ते तिथे विस्तार करातील 3 दिवस. याद्या बनवायचं काम तुमच्याकडे, तुम्ही त्यांना यादी द्यायची, ते रोज 10 जणांच्या घरी संपर्क करतील, त्यांची भोजन निवास कार्यालयात नाही पाठवायचं, आपल्या भागात करायचं. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी एकत्रीकरण करायचं, दापोरकर साहेबांना भाषणावर विषय मांडला. हे तर खूपच शक्य आहे. हे केलं तर पुढचं आणखीन सोपं आहे. पंचवटी भागात त्यांना सिडको भागात आमचे सचिव सिडकोत राहतात, बोलून चालून नीट ठरवून 3 दिवस सिडको इंदिरानगरसाठी पंचवटी भागातले 3 जण येतील, 2 जण येतील, 3 दिवस राहतील. सलग 3 दिवस. मी दर रविवारी येतो, तो वेगळा, तो ठीक आहे. साप्ताहिक संपर्क वेगळा विषय, तो ज्याने त्याने करावा. हे संघटनात्मक आहे. नगरांमधलं संघटनात्मक काम वाढावं म्हणून त्याची प्रस्तावना आणि प्रास्ताविक दाखवून त्यांनी मागच्या सत्रात केलेलं आहे. काही याला काही पर्याय नाही, याला शॉर्टकट पण नाही, आणि याला अमुक अपवाद आहे असं काही नाही. म्हणजे वसंत जोशीलाही तुम्ही सांगितलं त्यांनी येऊन राहायला पाहिजे, कारण मी तुमच्या महानगराच्या पटावर आहे. दापोरकरांनी सांगितलं तेही येऊन जातं, पण हे करावं लागेल. मला आठवतं आहे प्राध्यापकांची विस्तार योजना असायची, पूर्वी संघटनेत काम करायचं. म्हणजे विद्यार्थी विस्तार कोण जायचे, प्राध्यापकांना नाही. वसंत जोशी तुम्ही कोल्हापूरला जायचं आहे 3 दिवस, बॅग उचलायची चालू करायचं, तिथे भोजन निवास ते सगळं करतात. नगरातल्या नगरात 6 भाग. आज आमचा कोणीच नाही आहे. आपली मातृसंस्था संघरचनेत बोलून 3 नावं मिळू शकतात. काही इतकं काही मोठा अवघड आणि गुंतागुंतीचं नाही, होऊ शकतं. पहिलं मी म्हणालो नगरातनं ग्रामीण भागात, आणि मग त्याला थोडं सोपं व्हावं, पहिला टप्पा म्हणून नगरातल्या नगरात विस्तार झालं, म्हणजे वेळ काढून काम करणं सोपं भाषा. काय हो, संजयजींसारखा माणूस पाहिला, जयराम भाऊंसारखी माणसं पाहिजे नाही. 20-20 दिवस प्रवास करतात, 25 दिवस प्रवास करतात. तुमच्या आमच्यासारखेच गृहस्थी आहेत, आणि मग आम्ही 3 दिवस नाही काढू शकतो म्हणजे हे पण कोणी म्हणत नाही, वर्षातनं म्हणतात ते आत्ताच. मग ती प्रेरणास्थानं जर ती असतील, भगवानजी असतील आमचे सहाय,
तर मग आम्ही कोणाचे प्रेरणास्थान बनणार? वी आर ऑलवेज अंडर ऑब्झर्वेशन. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे सगळे लोक पाहतात आहे. महानगरांनी विचार करावा. मला आता इथे विषय मांडायला बोलवलं ते नाशिकचं म्हणून नाही बोलवलं, म्हणून मी महानगरांनी विचार करावा. महानगराचे सचिव इथे आहेत, विचार करा आणि स्वतःपासून सुरुवात करा. मला वाटतं की यातनं आपलंही जीवन समृद्ध होतं. आपल्या सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात ना. 3 दिवस का असेल, मी 8ला उठतो किंवा मी 5ला उठतो, त्यांच्या घरी 6ला उठतो, तर 6ला उठतो. ज्याच्या घरी निवास व्यवस्था केली असेल त्याच्याप्रमाणे चालायचं ना. आणि ओनली फॉर 3 days आणि दरवर्षी करायचं. आणि जीवन दर्शन पण दरवर्षी करायचं. दरवर्षी कढई करून घ्यायची. वाकीला आलेला कोळी पाडून टाकायचा. काचेला काजळी धरली असेल तर पुसून टाकायची दरवर्षी. नित्य नेमान स्वतः प्रकाशमान होण्यासाठी आणि प्रकाश देण्यासाठी. आपण देणारे कोणी नाही, पण तरी पारदर्शी असण्यासाठी मला वाटतं याचाही विचार आपण नक्की करावा. 2 फेजेसमध्ये. एक विचार जिल्हा करायचा, जिल्ह्याचे पदाधिकारी केले. एक विचार जिल्हा करेल की नगरातनं ग्रामीण भागात 4 days आणि नगरातल्या नगरात 3 दिवस. मग 3 दिवस कार्यालय यायचं कडे नाही यायची, सुट्टी देऊन टाकतील तुम्हाला दाखवतात. तुम्ही शहरात ते शहरात विस्तारित चालले ना, 3 दिवस मी सांभाळून घेईन. ग्रामीण भागात चाललेला मी म्हणून मी सांभाळून घेईन. पण मला वाटतं संधी पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणून अशी संधी पकडलीच पाहिजे. याच्यामध्ये एज हा क्रायटेरिया असूच शकत नाही. तुमच्या आमच्याकडे आमच्या रीती गाडी चाली परंपरा सगळ्या अशा आहेत की आपल्या वयाप्रमाणेच आपल्याला वागवलं जातं. पाड्यावर गेलो तरी आपल्याला उलट सांगतील तुम्ही खाली नका उतरू. मग वारंवार 2 दिवसाला तुम्ही आले हा पाहिजे. आणि तिसरा प्रकार वनवासी क्षेत्रातनं शहरात. 3 प्रकारच्या एकूण कार्यक्रमांचं वर्गीकरणाबद्दल मी बोलतोय नगरीय कार्याच्या संदर्भात. छात्रावासातील विद्यार्थ्यांची नगर दर्शन यात्रा. कनाशी एक छात्रावास आहे, त्यांची नगर दर्शन यात्रा एक 7-8 वर्षापूर्वी पुणेकरांनी योजली होती आणि महिलांनी योजली होती. विशेष म्हणजे त्या बैठकीत मी होतो पुणे महानगरात आणि सुरुवातीलाच निर्णय झाला की या कार्यक्रम पूर्ण महिलांनी राहणार. कुठे राहणार, कोणाच्या घरी राहणार, किती जणी राहणार, त्यांना शिवून कशा राहणार, परत याची व्यवस्था काय काय आहे, इथलं काय काय दाखवायचं आहे, ट्रॅव्हलची बस कोणती असेल, शेवटच्या दिवशी एकत्रीकरण कसं असेल. पुरुष बॅक सीटवर असतील, प्रामुख्यानं जे बघितलं आणि केलं. दुसरं काही कौशल विकासच्या संदर्भामध्ये, कौशल्य विकासाच्या संदर्भामध्ये 8 दिवसाचं शिबिर, 10 दिवसाचं शिबिर जनजाती भागातल्या आपल्या बांधवांसाठी नगरीय भागामध्ये होऊ शकते. परवा एक पोस्ट मी शरद भाऊंना पाठवली. शरद भाऊ शेळके म्हणजे प्रांत सचिव, आपल्या सगळ्यांना माहिती करता सांगतात कोणी करावा अशा एका भगिनींची पोस्ट आहे मोठ्या. त्या तिथे वाचनालय चालवतात. पण कोणतं UPSC आणि MPSCच्या परीक्षांसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचं वाचनालय आणि जोडून अभ्यास. इथे सगळं आहे. इथे येऊन बसा, अभ्यास करा. जनजाती वाचायचं, चहाची व्यवस्था इथे होईल, जेवायचा डबा घेऊन किंवा जेवायची व्यवस्था होईल परिस्थितीनुसार. अभ्यासिका आणि आपण करतोय मधून केलेले घ्या, पण सातत्यपूर्ण एक उपक्रम असा असू शकतो. फॉर्च्युनेटली
नाशिकसारख्या ठिकाणी जागा पण म्हणजे अगदीच अनुपलब्ध आहे किंवा उपलब्धच होणार नाही अशी स्थिती नाही. पण UPSC MPSC स्पर्धा परीक्षा यासाठीचं ग्रंथालय आणि अभ्यास आणि नॉमिनल तर 20 रुपये शुल्क घेतात आणि दाते देतात. ते तर आपण पाहायला आपण मुलांना पुस्तकं दिली की दाते मिळतात.